ऐकलात का आवाज? बाहेरून इतके क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट आणि त्याचबरोबर घरच्या घरी बनवलेली तंदुरी मेयो डिप. आजची रेसिपी एकदा पाहिली की नक्की म्हणाल, हे तर आजच बनवायचं. चला तर अगदी सोप्या साहित्याने बनवूया सुपर क्रिस्पी पोटॅटो बॉल्स. सर्वात आधी 2 मीडियम साईजचे बटाटे उकळून घ्या. तुम्ही कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवू शकता. फक्त बटाटे सॉफ्ट झाले पाहिजेत. जास्त ओव्हरकुक करू नका, नाहीतर मिश्रण सैल होईल. परफेक्ट उकडलेले बटाटे म्हणजे परफेक्ट क्रंचीनेसचं सिक्रेट आहे. एका बाउलमध्ये 2 ते 4 चमचे व्हेज मेयोनीज घ्या. त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही घाला. दही आधी छान फेटून घ्या, म्हणजे टेक्स्चर स्मूथ येईल. आता मेयोनीज आणि दही दोन्ही एकत्र छान फेटून घ्या, म्हणजे मिश्रण अगदी एकसारखं आणि क्रीमी होईल. आता दही आणि मेयोनीज छान एकसारखं फेटून घेत आहे. किती छान स्मूथ होत चाललंय बघा. तुम्हाला डीप जास्त क्रीमी आवडतं का थोडं थिक आवडतं? मला पर्सनली असं सिल्की आणि स्मूथ टेक्स्चर खूप आवडतो. हा स्टेप साधा वाटतो, पण यामुळेच डीप चव आणि टेक्स्चर दोन्ही नेक्स्ट लेवल होतात. आता गॅसवर एक छोटासा पॅन ठेवूया. त्यात थोडंसं तेल गरम करून घ्या. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 पाकळ्याची बारीक लसूण पेस्ट घाला. किती छान सुगंध येतोय ना? पण लक्षात ठेवा, लसूण पेस्ट फक्त हलकीशी परतवायची आहे. ब्राऊन अजिबात करायची नाही, नाहीतर टेस्ट थोडी कडवट होईल. आणि हलकं परतलं की लगेच गॅस बंद करायचा. आता गॅस बंद केल्यावर त्याच गरमागरम लसूण तेलामध्ये घालूया घरगुती मसाले. इथे मी थोडी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घालून छान एकजीव करून घ्या. तुम्ही बघू शकता रंग काय छान मस्त आला आहे. आता हाच मसाला आपण या दह्या आणि मेयोनीजच्या मिश्रणामध्ये घालूया. तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व घरगुती मसाल्याचाच वापर केला आहे. नंतर यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घाला आणि चवीपुरतं मीठ घाला. इथे मी अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी इथे मीठ घातलं आहे. तुम्ही मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि सर्व एकजीव छान असं फेटून मिक्स करून घ्या. इथे मिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे. मसाले छान असे मिक्स झाले पाहिजे. बघा हा रंग किती सुंदर आणि टेम्पटिंग दिसतंय ना? पाहता पाहता आपला साधा डीप एकदम तंदुरी फ्लेवरमध्ये बदलला आहे. तुम्ही बघू शकता किती छान कॅफे स्टाईल आपली तंदुरी मेयो तयार झाली आहे, तेही घरगुती साहित्यामध्ये. बस आता हा डीप बाजूला ठेवूया आणि वळूया आपल्या क्रिस्पी पोटॅटो बॉल्सकडे. आता आपल्या बटाट्याला उकडून छान असे 15 मिनिट झाले आहे आणि बटाटे व्यवस्थित उकळले गेले आहे. बटाटे लवकर गार व्हावेत म्हणून बर्फाच्या पाण्यामध्ये थोडे 5 मिनिट बटाटे ठेवून सोलून घ्या. आता इथे आहे आपल्या पोटॅटो बॉल्सचा खरा सिक्रेट फ्लेवर. बटाटे गार व्हायला ठेवलेत आणि तोपर्यंत आपण बनवणार आहोत एक जबरदस्त गार्लिक बेस. मी घेतल्या आहेत इथे साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या. गॅसवर पॅन ठेवा किंवा कढई ठेवा. थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये ह्या लसूण पाकळ्या छान फ्राय करून घ्या, म्हणजे आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यांना फक्त परतवायचंच नाही, आपण यांना हलका ब्राऊन रंग येईपर्यंत शिजू द्यायचा आहे. मी यावर झाकण ठेवलं आहे, म्हणजे लसूण पटकन शिजून येईल आणि आतून सॉफ्ट होईल. जसं जसं लसूण ब्राऊन होऊ लागतं ना, तसं किचनमध्ये एकदम टेम्पटिंग असा अरोमा पसरतो. हेच आहे आपल्या बॉल्सचं फ्लेवर बूस्टर. लसूण छान ब्राऊन आणि सॉफ्ट झाला की गॅस बंद करा. आता हे लसूण तेलामधून अलगद एका बाउलमध्ये काढून घ्या. लसूण गरम असताना चमच्याच्या साह्याने हलकंसं दाब देत क्रश करून घ्या. बघा किती इझी मॅश होत आहे, कारण ते आतून छान सॉफ्ट झाले आहेत. ही फ्रेश गार्लिक क्रश इतके अरोमॅटिक आणि फ्लेवरफुल तयार होते की जेव्हा आपल्या बटाटे मिश्रणमध्ये जाईल ना, तेव्हा साधे बटाटेसुद्धा एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागतील. आता याच बाउलमध्ये आपण उकळलेले बटाटे ॲड करणार आहोत. मी बटाटे बारीक किसणीने किसून घेणार आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता किंवा माझ्यासारखी बारीक किसणी वापरली तरी चालेल. यामुळे मिश्रण एकदम स्मूथ
लम्स फ्री आणि सॉफ्ट तयार होतं. आणि हाच स्मूथ टेक्स्चर आपल्या बॉल्सला आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी बनवणार आहे. त्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवा. एकदा सर्व बटाटे मॅश करून झाले की त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घाला. इथे मी 2 छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. चमच्याच्या अंदाजाने म्हणाल तर इथे 4 ते 5 चमचे घेतले आहे. हेच आपल्या बॉल्सला बाहेरून क्रिस्पी बनवणार आहे. त्यानंतर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या. नंतर 1 चमचा लाल तिखट घाला. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर 1 चमचा पिझ्झा सीझनिंग घाला. हे सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडासा पेरी पेरी मसाला. या मसाल्याऐवजी तुम्हाला जे पण मसाले आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही यामध्ये ॲड करा. पण थोडं इथे मसालेदार असेल तरच मजा येईल. आता चवीनुसार यामध्ये मीठ घाला आणि यात सगळं एकत्र छान मिक्स करून घ्या. हाताने मिक्स करताना बघा टेक्स्चर ना खूप सैल ना खूप घट्ट, एकदम परफेक्ट डो सारखा बनला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे आपण एकही थेंब पाणी वापरणार नाही. बटाट्यातील मॉइश्चर पुरेसं असतं. जर पाणी घातलं तर बॉल्स तळताना फुटू शकतात. बघा किती सुंदर स्मूथ आणि बाइंडिंग छान झालेलं मिक्सचर तयार झालं आहे. आता पुढची स्टेप म्हणजे हाताला थोडं हलकं तेल लावा आणि या मिश्रणाचे छोटे छोटे मध्यम आकाराचे बॉल तयार करून घ्या. बॉल्स तयार करताना एक छोटी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. सगळे बॉल्स साधारण एकसारख्या आकाराचे ठेवा. खूप मोठे केले तर आतून कच्चे राहू शकतात आणि खूप छोटे केले तर पटकन ब्राऊन होतील. मध्यम आकाराचे, गुळगुळीत आणि क्रॅक न पडलेले बॉल्स तयार करा. हातावर हलकं फिरवत फिरवत त्यांना गोल छान शेप द्या. तुम्ही बघू शकता याच पद्धतीचं आपल्याला एकसारखे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. मी इथे एकसारखे बॉल्स सर्व इथे तयार करून घेतले आहे. जर मिश्रण हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल आणखीन लावा, पण पाणी अजिबात लावू नका. बघा किती क्यूट दिसत आहे सर्व बॉल. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आधी सर्व बॉल तयार करून घ्या. नंतर कढई ठेवा आणि त्यामध्ये तळण्याकरिता तेल घाला. घरातले लहान मुलं असतील तर त्यांना हा स्नॅक्स नक्की आवडणार आहे. तुमच्या घरी कोणाला चमचमीत स्नॅक्स खावासा वाटतो? घरातले लहान की घरातले मोठे कमेंट करून मला नक्की कळवा. हाय फ्लेमवर सावकाशपणे पोटॅटो बॉल्स तेलात सोडा. एकदम सगळे टाकू नका. थोडी जागा ठेवा म्हणजे ते छान फिरतील. सुरुवातीला 30 ते 40 सेकंद हाय फ्लेमवर ठेवा म्हणजे बाहेरचा लेयर पटकन सेट होईल. आणि मग फ्लेम मिडियम करा. आता त्यांना शांतपणे तळू द्या. हलक्या हाताने अलटत पलटत राहा आणि बघा कसा हळूहळू सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येतोय. आता बॉल्स फुटू नये म्हणून काही टिप्स लक्षात ठेवा. पाणी अजिबात वापरू नका. मिश्रण सैल वाटलं तर थोडं कॉर्नफ्लॉवर वाढवा. बॉल्स बनवताना भेगाव राहू देऊ नका. तेल मध्यम गरम असू द्या. ना खूप थंड ना खूप कडक. तेलात सोडल्यानंतर लगेच हलवू नका. 30 ते 40 सेकंदांनी हलक्या हाताने फिरवा. एकदम जास्त बॉल्स टाकू नका. थोडी जागा ठेवा. बस ह्या काही टिप्स आहे. त्या तुम्ही पाळल्या तर तुमचे बॉल्स अजिबात फुटणार नाहीत. तेलातून काढताना नेहमी जाळीदार चमचाचा वापर करा आणि टिश्यू पेपरवर ठेवा. एक्स्ट्रा तेल सर्व निघून जाईल. अशीच मी दुसरीही बॅच याच पद्धतीने तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कुरकुरीत आपले बॉल्स तयार झाले आहे. एकही बॉल्स असा फुटलेला नाही आहे. सगळे गरमागरम पोटॅटो बॉल्स एका बाउलमध्ये काढून घ्या. आता वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले स्प्रिंकल करू शकता. उदाहरणार्थ पेरी पेरी मसाला, चाट मसाला, काळी मिरी पावडर, थोडंसं पिझ्झा सीझनिंग किंवा अगदी थोडंसं बटर, कोथिंबीरसुद्धा टाकू शकता किंवा चीज पावडरसुद्धा टाकू शकता. यामध्ये मी पेरी पेरी मसाला आणि चाट मसाला थोडा स्प्रिंकल करून घातला आहे. नंतर थोडी हलकी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे आणि हलक्या हाताने टॉस करून घ्या. आणि बघा किती सुंदर क्रिस्पी आणि टेम्पटिंग दिसतंय ना हे बॉल्स. बाहेरून एकदम खुसखुशीत, आतून मऊ, मसालेदार आणि फ्लेवरफुल. हे गरमागरम तंदुरी मेयो डिपसोबत सर्व्ह करा आणि मग बघा सगळे रिपीट मागतील. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.